त्यांना 8 दिवसाची मुदत दिली. येणाऱ्या 18 ते 20 तारखेच्या दरम्यान परत एकदा सर्व बँकेचे अधिकारी घेऊन कर्ज वितरित करण्याची प्रणाली जी आहे ती सुलभ व्हावं. शेतकऱ्याच्या बाबत येणाऱ्या काळामध्ये खत विक्रीच्या अनुषंगाने, खरेदीच्या अनुषंगाने, लिंकिंगच्या अनुषंगाने जो विषय आहे तो सुद्धा विषय आज चर्चेला आणला. येणाऱ्या काळामध्ये प्रदेश लेव्हलला परत हंगामपूर्व बैठक होणार आहे. त्यावेळी सुद्धा आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यासाठी कोणते विषय सोयीचे आहेत, कुठले विषय मांडले गेले पाहिजे, तो विषय प्रामुख्याने येणाऱ्या बैठकीमध्ये मांडणार. अधिक दुसरा विषय शेतकऱ्याच्या बाबत असलेल्या विविध योजना, उपाययोजना कृषी विभागाच्या माध्यमातून ज्या पद्धतीची प्रभावी जनजागृती व्हायला पाहिजे, प्रसार आणि प्रचार व्हायला पाहिजे, तो होत नसल्यामुळे बरेच शेतकरी विविध योजनेपासून वंचित राहतात. तसं होता कामा नये. त्यासाठी जे कृषी केंद्र मालक आणि चालक जे आहेत त्यांच्याशी त्यांना विश्वासात घेऊन विविध जे आपल्याकडे असलेले जे डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन आपण शेवटचा शेतकरी आहे तो केंद्रित करून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे काम करावं, त्यांना अलर्ट करावं, जनजागृती करावं, जनजागृतीच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत योजना पोहोचवावं, अशा प्रकारचा सुद्धा चर्चा झाली. विशेष सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या उपस्थितीमध्ये तुमची सर्वांची गरज जी आहे ती इराई नदीच्या बाबत आपण सर्वांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चांगलं योगदान आणि सहकार्य, चांगला प्रसार आणि प्रचार, जनजागृती होत असल्यामुळे एकच संकल्प आहे की इराई नदीचं कुठल्याही परिस्थितीत 3 टप्प्यामध्ये होत असलेलं जे खोलीकरण आहे आणि स्वच्छता अभियान आहे, खोलीकरण आणि स्वच्छता अभियान हे 3 टप्प्यातलं 45 दिवसाच्या आत पूर्ण व्हावं, अशा प्रकारचा संकल्प करून शासन आणि प्रशासन आणि सर्व शहरातले हितचिंतक विविध संघटनांच्या माध्यमातून इराई नदीचं खोलीकरण आणि स्वच्छता अभियान यशस्वी व्हावं, 3 टप्पे पूर्ण व्हावं या संघाने जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी पूर्ण लक्ष केंद्रित करून आहे. परंतु आपल्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्यामुळे अतिशय चांगलं काम होत आहे, तो विषय आहे. सोबतच मागच्या वेळेस मला पर्यावरणाच्या अनुषंगाने आपण अनेक प्रश्न मला विचारले होते. त्यावेळेस मी त्या पर्यावरणाच्या अनुषंगाने हा एक पर्यावरणाचा भाग आपण इराई नदी आणि विविध ज्या माईन्स आहेत, माईन्सच्या बाबत सुद्धा मी त्याच्याशी चर्चा केली. पर्यावरणाच्या अनुषंगावर होणारा जो परिणाम आहे त्यासाठी आपण त्या मालकांनी काय करावं, त्या घरांनी करायला पाहिजे, अशा प्रकारच्या सुद्धा चर्चा केल्या. सोबतच जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी अनेक ठिकाणी जे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने होणाऱ्या ज्या कारवाई त्या बऱ्यापैकी सुरू आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यामध्ये जे चांगलं करता येते ते निश्चितच करण्याचे मी प्रामुख्याने प्रयत्न करू. परंतु आपल्या सर्वांची सहकार्य आणि मदतीची गरज आहे, आपल्या सूचनेची गरज आहे. वारंवार नियमितपणे 2-3 महिन्यांना आपला संवाद झाला पाहिजे. आपण या पत्रकार परिषदेला आलात, प्रेस मीट ऑफ द प्रेसला आलात, मला बोलावलं, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. परंतु दर 2-3 महिन्यांना आपण प्रत्येक महिन्याला आपण बघतो पाहिजे, कारण तुमच्या उपयुक्त असलेल्या सूचना स्वीकारल्या पाहिजे आणि त्यांचं पालन झालं पाहिजे. हा संकल्प ठेवून तुमच्या जिल्ह्याचा, आपल्या जिल्ह्याचा, चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून यशस्वी कार्य करण्यासाठी तुमची फार मोलाची गरज आहे, सहकार्याची गरज आहे. निश्चितच मला सहकार्य करेल. काही चुकलं असेल तर त्या ठिकाणी मला सांगावं अशी अपेक्षा करतो, विनंती करतो आणि माझे शब्द थांबवतो. खूप खूप धन्यवाद.